आज ठरवलं छान तयार होऊन नवरोबाला सरप्राईज देऊया, प्लस काळ्या मसाल्यातलं चिकन करू। स्वयंपाक करण्यासाठी घरामध्ये शेगडी नव्हती, सिलेंडरही नव्हतं, तर मी ऑनलाईन हे ऑर्डर केलं। लगेचच 10 मिनिटांमध्ये आलं, म्हणजे ब्लिंकिटवरनं। त्याचं मी तुम्हाला डिटेल उद्या सांगेलच उद्याच्या व्लॉगमध्ये। छानपैकी तयार झाले आणि बाहेर बाजारात निघाले। मग बाजारातनं मी काय काय आणलं माहिती आहे का? भाजीपाला आणला, काळा मसाला, गरम मसाला आणला। तर मी हा माऊलीचा काळा मसाला आणला होता आणि त्याचबरोबर त्यांचाच गरम मसाला पण आणला। आता मी जरी मराठवाड्याची लेक असली तरी मला प्रॉपर काळा मसाला हा कधी जमला। माऊली मसाले ह्यांच्याबद्दल बरंच आपण ऐकूनच आहोत, तर म्हटलं चला आपण एक वेळा ट्राय करूया। तर मी घेतला हा मसाला आणि काही नाही, नॉर्मल कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे वाटून घेतलं। त्यानंतर तेलामध्ये छानपैकी आपलं वाटण आणि लाल मिरची पावडर आणि हळद टाकून छान फ्राय करून घेतलं। तेल सुटेपर्यंत काळा मसाला टाकला 2 चम्मच आणि मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय केलं। माझ्यासारख्या बऱ्याच मुलींना काळं वाटण येत नसणार आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे। किंवा तुम्हाला जर कंटाळा येत असेल वाटण तयार करण्याचा, तर तुम्ही बेस्टपैकी हा माऊली मसाल्याचा गरम मसाला आणि काळा मसाला घ्या, परफेक्ट स्वयंपाक होतो। छान तेल सुटेपर्यंत मसाला झाला, त्यामध्ये मी पावशेर चिकन टाकलं आणि मस्तपैकी शिजवून घेतलं। बरं, मी जास्त काही पातळ केलं नाही, कारण की आम्हाला थिक ग्रेव्ही आवडते। त्यानंतर मी चपातीसुद्धा ऑनलाईनच ऑर्डर केली होती, कारण की इथे चपाती बनवण्यासाठी सुद्धा पोळपाट लाटणं होतं। बघता बघता 10 ते 15 मिनिटांमध्ये माझं चिकन छानपैकी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये काळा मसाल्याचं मस्त तयार झालेलं होतं। तुम्हालाही हे मसाला घ्यायचा असेल तर लिंक बायोमध्ये आहे, प्लस दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मागवू शकता।